रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। मुंबईहून सोलापूरला आलेले स्टार एअरचे विमान बुधवारी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास लँडिंग करत असताना त्यांच्या पंखामध्ये पतंगाचा नॉयलॉन मांजा अडकला। त्यामुळे अपघाताची शक्यता होती, पण वैमानिकांना प्रसंगवधानता राखत सुरळीतपणे लँडिंग केलं। त्यामुळे विमानात बसलेल्या 34 प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। विमानतळ प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नई जिंदगी भागात पतंग उडवणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले होते। त्याला समज देऊन नंतर सोडून दिले। विमानतळाच्या बाजूला नई जिंदगी भागात वसाहत आहे। याच बाजूने विमानाचे लँडिंग तर सिद्धेश्वर साखर कारखान्याकडील बाजूने टेक ऑफ होते। बुधवारी दुपारी विमान उतरवत असताना नई जिंदगीत काही युवक पतंग उडवत होते। लँडिंग वेळी अचानक मांजा विमानाच्या पात्यांमध्ये अडकला। ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली, मात्र त्यांनी प्रसंगवधान राखत सुरळीतपणे लँडिंग केल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितलं। विमानात पतंगाचा दोरा अडकल्याने मोठा धोका निर्माण झाला। ही बाब अतिशय गंभीर असल्याचं सांगत पतंग उडवणाऱ्या युवकांची तक्रार विमानतळ प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे। पोलिसांनी नई जिंदगी परिसरात धाव घेत तेथील युवकांना ताब्यात घेतले व समज देऊन सोडून दिले। मटण विक्रेत्यांना ही सूचना। नई जिंदगी परिसरात मटण विक्रीची दुकानं मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे तिथं भटक्या कुत्र्यांचा पक्ष्यांचा वावर जास्त आहे। त्यामुळे विमानाच्या टेक ऑफ किंवा लँडिंग मध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात। मटण विक्रेत्यांनी त्यांच्याकडील मांस उघड्यावर पडणार नाही याची दक्षता बाळगावी, शिवाय ते व्यवस्थित झाकून ठेवावं अशा सूचना मटण विक्रेत्यांना करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।